तुमच्या पण शरीरात हिमोग्लोबिनची कमी आहे का? पचन संस्था व्यवस्थित काम करत नाही आहे का? त्वचा कोरडी, केस रुक्ष, सोबतच मासिक पाळीमध्ये वेदना होणे, वेळेवरती रेग्युलर पाळी न येणे किंवा अतिरिक्त रक्तस्राव होणे, ह्या समस्या जर तुम्हाला असतील, तर ही खीर तुम्ही या हिवाळ्यामध्ये कमीत कमी 7 दिवस तरी जरूर घ्या. आज आपण अळीवाची खीर पाहतोय. अळीवामध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर असं घटक असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे आपले हाडे मजबूत होण्यात मदत होते, रक्त वाढते, पचन संस्था सुधारते, केस आणि त्वचासाठी उत्तम असा पर्याय आहे, कारण यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि लोह जे केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचे ठरतात. सोबतच केस अगदी रुक्ष असतील, पातळ असतील, तरीसुद्धा तुम्ही अळीवाची खीर कमीत कमी 7 दिवस स्पेशली हिवाळ्यामध्ये जरूर सेवन करावं. तर आता आपण अळीवाचे फायदे तर पाहणारच आहे, सोबतच रेसिपी पाहूयात. बघू शकता, अळीव याला हिंदीत हलीम म्हटल्या जाते, आळीव म्हटल्या जाते. तर हे असे दिसतात बघा, बारीक दाणे. हे आता कुठल्याही किराणाच्या दुकानामध्ये आरामात मिळतात. नाही मिळाले तर ऑनलाईन तर हमखास मिळतात. एकदा घेतल्या ना तर स्वस्तात असतात, असे काही महागात नाही, अगदी स्वस्तात मिळतात. आणि 2 चमचे जरी तुम्ही भिजवले ना तरी याचे 6 चमचे भरून असे हे फुलतात बघा. अंदाज मी तुम्हाला सांगितलाय. जास्त प्रमाणात भिजवायचं नाही, हे फुलतात. जसं सब्जा सीड्स कसं असतं, अगदी फुलून तिप्पट होतात, तसंच हे असतं. 1 चमचा आपण तूप घातलेला आहे आणि 2 ते 3 चमचे हे भिजवलेले अळीव घालूयात. आता बघा, हे अळीव शिल्लक झाले भिजवून तर काहीच फरक पडत नाही. फ्रीजमध्ये ठेवा. 4-5 दिवस कोमट दुधासोबत तसंही तुम्ही हे घेतलं तर हे चालेल. याचे लाडूसुद्धा बनतात. त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तीसुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आता बघा, अळीव आपण हलकेसे तुपावरती भाजून घेतले. आता आपण याच्यावरती दूध घालताय. तर दूध हे आधीच तापवलेलं आहे. अंदाजे आता अर्धा लिटर हे दूध असेल. आता तुम्ही किती प्रमाणात आणि किती लोकांसाठी ही खीर बनवणार आहे त्यानुसार दूध घ्यावं. पाहू शकता, आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी सोपी रेसिपी आहे बघा, कुठलंच काही जास्त नाही, पण एवढी फायद्याची आहे आणि एवढी उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येक समस्यांचा रामबाण इलाज, हिवाळ्याचं स्पेशल सुपर फूड तुम्ही याला म्हणू शकता, या खिरीला. अळीव आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात. आणखीनच पौष्टिक व्हावी यासाठी आपण याच्यामध्ये 1 वाटी खोबरा खीस घातलाय आणि काजू आणि बदामाची पावडर घातलेली आहे अर्धी वाटीच. काजू बदामची पावडर घालणे याच्यामध्ये ऑप्शनल आहे. खोबरा खीस मात्र जरूर घालावा, चव चांगली लागते बघा. 1 चमचा इलायचीची पावडर घातली. अळीव हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत असं उपयुक्त सीड्स आहे. अळीवामध्ये लोह, कॅल्शियम असे जीवनसत्व क आणि अळीवामध्येच अँटीऑक्सिडंट्स आहे, त्यामुळे रक्त शुद्धी करणारे गुणसुद्धा याच्यामध्ये आहेत. म्हणूनच तर मासिक पाळीचा जर काही त्रास असेल, अनियमित मासिक पाळी किंवा अति रक्तस्राव जर तुम्हाला होत असेल, तर तुम्ही अळीवाची खीर जरूर प्यावी. सोबतच प्रसूतीनंतर महिलांच्या शरीराची झीज भरून निघावी यासाठी सुद्धा अळीवाची खीर त्यांना देण्यात येते. अळीव हे चिकट असतात, त्यांच्या सेवनाने मळविरोधकाची तक्रार कमी होते. अळीवाच्या सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढते आणि याच्या सेवन केल्याने अनिमियाचा त्राससुद्धा कमी होतो. तर गुळासाठी आपण याच्यात गुळाची पावडर वापरलेली आहे, कारण गुळामध्ये आयरन भरपूर प्रमाणात असतं. आणि 1 चुटकी आपण हळद वापरलेली आहे. हळदीचे अनगिनत असे फायदे आहेत, ते मी तुम्हाला सांगायला नको. आणि बघाच, लगेच आपली खीर बनून तयार झाली. अगदी 5-6 मिनिटात ही खीर तयार होते बघा. काही जास्त वेळ लागत नाही. वरतून काही ड्रायफ्रूट्स आपण घातलेले आहेत. सोबतच मस्त अशी गरमागरम अळीवाची खीर बनून तयार झाली. आता ही खीर तुम्ही गरम-गरम पिऊ शकता किंवा थंड करून सुद्धा पिऊ शकता. जास्तच घट्ट करू नका, कारण अळीव हे आणखी फुलतात आणि मग ती घट्ट होते बघा. हिवाळ्यामध्ये स्पेशल तर ही गरमच प्यावी आणि शक्यतोवर अळीव हे उष्ण असतात, त्यामुळे हिवाळ्यातच याचं सेवन केलं जातं.
म्हणून या हिवाळ्यामध्ये फक्त 7 दिवस तुम्ही हा प्रयोग करून बघा. याचे अनगिनत असे फायदे तुम्हाला मिळतील.